नागपुर में मीडिया से बातचीत के दौरान राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने पश्चिम बंगाल के नए मुख्यमंत्री शुवेंदु अधिकारी के नेतृत्व में पश्चिम बंगाल में विकास की नई नींव रखने की बात कही। आगे बावनकुले ने डबल इंजन सरकार के राज में भाजपा का विकसित भारत विकसित पश्चिम बंगाल संकल्प दोहराते हुए बंगाल की जनता को गुंडागर्दी दंगल राज से मुक्ति दिलाकर राम राज्य स्थापित करने का दावा किया। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये बंगालचे मुख्यमंत्री शुवेंदु अधिकारी यांनी आज कार्यभार स्वीकारला। डबल इंजिन सरकार आलाय। विकसित भारत विकसित पश्चिम बंगालचा संकल्प घेऊन आलाय। जनतेने विश्वास दाखवला आहे आणि मला विश्वासाने सांगायचं आहे की जो काही मॅन्युफॅक्चर जाहीरनामा बंगालच्या निवडणुकीत आम्ही जनतेला दिला आहे त्या जाहीरनाम्यावर आमचं सरकार काम करेल, जनतेचा विश्वास संपादन करेल आणि माननीय पंतप्रधान मोदीजींनी सुशासन हा जो अत्यंत महत्त्वाचा नारा दिलाय, बंगालच्या जनतेला गुंडागर्दी अराजकता दंगलराज पासून सुटका मिळेल आणि एक खरं रामराज्य त्या ठिकाणी स्थापन होईल। विजय वडेट्टीवारजीला पूर्ण माहिती नाही, मी त्यांना कालच माहिती दिली आहे। खरं तर 99 वर्षाची लीज 999 वर्षाची लीज आहे आणि इंग्रजांच्या काळापासून लीज दिली होती। पण ही गोष्ट खरी आहे की महसूल संहितेप्रमाणे ही जमीन क्लास 2 आहे। परवा नरवा जो हायकोर्टाचा निकाल आला, उच्च न्यायालयाने हे जमीन मीरा साल्ट कंपनीच्या नावाने देण्याचा निर्णय केला आहे। आम्ही पूर्ण बाजू कोर्टामध्ये मांडली आणि या कोर्टामध्ये युनियन ऑफ इंडिया पार्टी होती। आम्ही त्या ठिकाणी आम्हाला आमच्या वर्सेसची केस होती आणि त्यामुळे मला असं वाटतं की ही जमीन तेव्हाची राज्य सरकारची आहे। मग राज्य सरकारची जमीन ही लीजवर दिली होती। लीजवर दिलेली जमीन ही कुठलीही मालक होऊ शकत नाही। उच्च न्यायालयाने वारंवार आम्ही त्या ठिकाणी मांडलं पण आमचं म्हणणं ऐकलं नाही। आम्ही आता सुप्रीम कोर्टात जातोय पण ही जमीन शासनाची आहे। ही जमीन खाजगी मालकाला आपण देऊ शकत नाही। उच्च न्यायालयाने त्यांचा निकाल कुठल्या आधारावर दिला याचा अभ्यास आम्ही करतोय आणि अभ्यास झाल्यानंतर पण ही मी आज या ठिकाणी आवर्जून सांगेल की महसूल संहितेप्रमाणे ही जमीन क्लास 2 आहे। या ठिकाणी संजय राऊतजीशी मी काल बोललो, माननीय वडेट्टीवारजीशी बोललो आहे। त्यामुळं आम्ही सर्व मिळून शेवटी ही जमीन काही आता बावनकुळेंच्या काळात किंवा देवेंद्र फडणवीसजीच्या सरकारच्या काळात ती काही त्यांना अलॉट केली नाही आहे। 999 वर्षाची लीज आहे। 100 वर्षापूर्वी त्यांना ती जमीन देण्यात आली होती आणि त्यातनं ती लीज सबमिट करण्यात आली। मोठी हिस्ट्री आहे पण यामध्ये आम्ही कोणाला सोडणार नाही। आम्ही सुप्रीम कोर्टात जातोय।